सिंपल व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ बिगिनर फ्रेंडली आहे आणि ज्यांना बेसिक मेकअपची पण काहीच आयडिया नाही आहे किंवा ज्यांना नॅचरल लुक आवडतो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ परफेक्ट असणार आहे। आणि हा लुक आपण क्रिएट करणार आहे विदाउट यूजिंग फाउंडेशन। सो आपण स्टार्ट करूया। आता सर्वात पहिले मी माझा फेस वॉश करून घेतला आहे। बेसिक स्टेप आहे की आपण फेस प्रेप करणार आहे। ही दोन प्रोडक्ट्स लागतात, फर्स्ट मॉइश्चरायझर, सेकंड सनस्क्रीन। ओके, तर मॉइश्चरायझर मी घेतला आहे पॉन्ड्स। तुम्ही कोणताही मॉइश्चरायझर यूज करू शकता। मॉइश्चरायझर स्किप नाही करायचा कधी। मॉइश्चरायझर जर नसेल फेसवर तर मेकअप सेट नाही होत फेसवर, मेकअप केकी होणार आणि मेकअप फाटणार। कधी फेस मेकअप करताना नेक मिस नाही करायची आणि इयर्स पण मिस नाही करायचे। थोडीशी भूत वाटते, ठीक आहे। स्पेशली या झोन मध्ये मॉइश्चरायझर नीडेड आहे। ज्यांची ड्राय स्किन असेल त्यांना खूप इम्पॉर्टंट आहे ही स्टेप। जर तुमचा बेस खूप छान प्रेप असेल ना, तुमचा मेकअप एकदम फ्लॉलेस आणि ग्लोई येणार। सनस्क्रीन मी ॲक्वालॉजिका वॉटरमेलन DV सनस्क्रीन घेतली आहे। काही लोक व्हायटामिन C प्रेफर करतात, बट व्हायटामिन C माझ्या फेसवर जात नाही बिकॉज मला ब्रेकआउट्स येतात। सो मी वॉटरमेलन सनस्क्रीन यूज करते। आपला बेस खूप छान प्रेप झाला आहे, आपली स्किन रेडी आहे मेकअप अब्सॉर्ब करायला। आपण या लुकसाठी फाउंडेशन नाही यूज करत आहे। सो फाउंडेशनची रिप्लेसमेंट म्हणून आपण एक प्रोडक्ट यूज करणार आहे, ती आहे BB क्रीम। मी इथे घेतली आहे पॉन्ड्सची BB क्रीम। ओके, कोणतीही क्रीम आहे ना इथे आधी घ्यायची बॅक ऑफ द हँड आणि इथे वॉर्म करायची थोडी, सो ती फेसवर खूप चांगली लागते। नेक नाही विसरायची आहे। खूप असे काही फॅन्सी प्रोडक्ट्स नाही यूज करणार आहे आपण या व्हिडिओमध्ये, खूप सिंपल व्हिडिओ आहे। डेली आपल्या फेसवरती आपण फाउंडेशन नाही यूज करू शकत, फाउंडेशन खूप हेवी असतो। फाउंडेशन आणि BB क्रीम मध्ये जर काय डिफरन्स असेल तर तो आहे कव्हरेजचा डिफरन्स। फाउंडेशन खूप हाय कव्हरेज देतं जे वेडिंग आणि फंक्शन्समध्ये यूज होतं आणि BB क्रीम आपण डेली लुकसाठी यूज करू शकतो बिकॉज BB क्रीम थोडी लाईट वेट असते, हेवी नसते फेसवर। ओके, सो नेक्स्ट स्टेप आहे आपण यूज करणार आहोत कॉम्पॅक्ट। कॉम्पॅक्ट यासाठी यूज करायचा बिकॉज आपली जी BB क्रीम आहे ती नीट सेट झाली पाहिजे। मी मेबलिन फिट मी यूज करते। ऑल्सो शेड्स फाउंडेशनचे, कॉम्पॅक्टचे किंवा कन्सिलरचे कसे फाइंड आउट करायचे, कसं तुम्ही तुमचा परफेक्ट शेड चूज करू शकता वाईल परचेसिंग ऑनलाईन। स्पेशली ऑनलाईन परचेस करताना पण प्रॉब्लेम होतो अंडरटोन, स्किन टोन आणि हाऊ टू फाइंड युअर राईट शेड अकॉर्डिंग टू नेम्स। जे फाउंडेशनची नावं असतात त्याच्यावरून आपल्याला डिटरमाइन करता येतं की कोणता फाउंडेशन आपल्या स्किनसाठी बेस्ट आहे। सो ते कसं ओळखायचं हे मी तुम्हाला इझी ट्रिक सांगणार आहे, त्याच्यावर सबस्क्राईब करा। ओके, आता मस्कारा। मस्काराने एक असा लिफ्टेड लुक येतो। ओके, हा मेबलिनचा हायपर कर्ल मस्कारा आहे। हा मस्कारा ना ॲक्च्युली मी आणि माझ्या फ्रेंडनी सोबत परचेस केला होता। सो आम्ही माझ्यासाठी पण एक घेतला। आम्ही असंच करतो, आम्ही सगळे प्रोडक्ट्स
सेमच घेतो. वॉटरप्रूफ आहे. तुम्ही जर वॉटरप्रूफ सोबत कम्फर्टेबल नाही आहे तर तुम्ही नॉर्मल मस्करा पण यूज करू शकता. ह्याचा रिझल्ट मला खूप आवडतो. हा मॉन्सूनमध्ये पण ह्याचं काही टेन्शन नाही आहे. नेक्स्ट लिपस्टिक. लिपस्टिक मला अशी खूप डार्क रेड, डार्क पिंक मी नाही यूज करत. सो मी नूड लिपस्टिक प्रेफर करते. खूप असा सटल आणि डिसेंट लुक येतो. डार्क लिपस्टिक मी वेडिंग फंक्शन वगैरे किंवा फेस्टिवलमध्ये थोडंसं प्रिफर करू शकते. और असं थोडं नॅचरल साईडला मला लुक आवडतो. सो त्यासाठी मी मामा अर्थची लिपस्टिक घेतली आहे. शेड आहे कार्नेशन नूड. शेड नंबर आहे 01. खूप इंडियन स्किन टोन फ्रेंडली कलर आहे हा. माझा फेस थोडा लाईफलेस वाटू शकतो, पण लाईफ आणण्यासाठी एक हॅक आहे माझ्याकडे. आपण डिसेंट लुकवर ब्लश थोडा हेवी वाटेल तर मी एकदम लेझी गर्ल ट्रिक सांगते. प्लीज मला जज नका करू. ब्लश, लिपस्टिकला ॲज अ ब्लश कोण कोण यूज करता सांगा मला की मीच अशी एक. ब्लश अप्लाय करण्याचे 2 ट्रिक्स मी तुम्हाला सांगते. जर तुमचा फेस चबी असेल आणि तुम्हाला स्लिम दिसायचं आहे, ज्यांना स्लिम लुक आवडतो ते ब्लश कसे यूज करतील ते मी सांगते. आईज जिथे संपतात, ओके, तिथून खाली यायचं. इथे आपला चीकबोन असतो. चीकबोनपासून मागे लिफ्ट करायचं अपर साईडला. ओके, असं हे ब्लश प्लेसमेंट आहे ज्याने तुमचा लुक फेस लिफ्टेड वाटेल. ओके, हा थोडासा फेस आपला लिफ्टेड वाटणार. ब्लश छान वाटतो, एकदम लाईफ येते. असं फ्लो ऑफ ब्लड. नॅचरल तर नाही आहे, ब्लशनी काम चालवायला लागते. जर तुम्हाला चबी फेस हवा असेल, जर तुमचा फेस स्लिम आहे, मला चबी फेस हवा आहे, तर ब्लशची प्लेसमेंट मी सांगते. इथून ऑल द वे लावायचा चीकवर. अंडर आईजमध्ये नाही जायचं, चीकवर अप्लाय करायचा. थोडासा नोजवर. डिफरन्स दिसतो. हा फेस आहे, हा लुक थोडा स्लिम आहे. हे चीक थोडा पफी वाटते है ना. ओके, लिपस्टिक टर्न. ही स्टेप खूप ऑप्शनल आहे, ज्यांना करायची आहे स्किप करू शकता किंवा तुमच्यावर डिपेंड करतं. सो हे आहे आपल्या आयब्रावसाठी आयब्राव जेल किंवा ह्याला आयब्राव पोमेड बोलतात. ओके, तर हे कोणत्या पण नॉर्मल लोकल स्टोअरवर तुम्ही जर परचेस कराल तर भेटेल. माझं मॅकचं आहे. सो हे आपण हाताने नाही अप्लाय करू शकत, पण अप्लाय करणार आहोत ब्रश. मी तुम्हाला सांगते ब्रशची ट्रिक. हा ब्रश इन्क्लाइंड आहे असा. ओके, सो अशा ब्रशनी जर तुम्ही हे अप्लाय केलं तर हाच अप्रोप्रिएट ब्रश आहे. ओके, थोडंसं हलकं हलकं डॅब डॅब करायचं. खूप असा प्रोडक्ट उचलायचा नाही, नॅचरल लुक हवा आहे आपल्याला. ओके, कधी पण आयब्रो फिल करताना नेवर बिगिन फ्रॉम हिअर, ऑलवेज बिगिन फ्रॉम हिअर. ओके, सो इथे ऑलरेडी थिक असतात आपले आयब्रोज, सो आपल्याला इथून स्टार्ट करायचं आहे आणि खूप लाईट हँड्सनी फिल करायचं आहे. डिफरन्स. ओके, सटल लुक ठेवायचं म्हणून मी जास्त फिल नाही करत आहे ह्याला.
तुम्हाला डार्क सर्कल्स असतील तर तुम्ही यूज करू शकता कन्सिलर हाईड करण्यासाठी यूज करतात. ओके, तुम्हाला डार्क सर्कल, डार्क स्पॉट काही हाईड करायचं आहे, कन्सिलर ऑप्ट करा. कन्सिलर मी घेतलं आहे इथे स्विस ब्युटी. हे माझा शेड आहे 04. कन्सिलरचे सुद्धा शेड्स असतात, ते कसे चूज करायचं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. जर तुम्ही कन्सिलर आणि फाउंडेशन कॉम्पॅक्ट राईट शेडमध्ये नाही चूज केलं तर तुमचा फेस ग्रे दिसणार, ॲशी, ऑर एल्स तुमचा फेस खूप जास्त ऑक्सिडाइज वाटणार किंवा डार्क वाटू शकतो. खूपच रॉ व्हिडिओ झाली आहे, माझा फर्स्ट व्हिडिओ आहे. अंडर आईज ब्लेंड करताना आपण डॅप करणार आहोत आणि आपण हातानेच ब्लेंड करूया, आपण काय ब्रश वगैरे यूज नाही करत आहे. बिकॉज मला ना जे न्यू शिकतायत लोकांना कन्फ्यूज मला करायचं नाही आहे की हे ब्रश घ्या, ते हे घ्या, ब्लेंडर घ्या. सो मी हातानेच कन्सिलर ब्लेंड करते. ऑलवेज कन्सिलर ब्लेंड करताना अंडर आईज सेन्सिटिव्ह असतात. हा फिंगर आपल्याला यूज करायचा आहे. तुम्ही चेक करू शकता सगळे फिंगर्स यूज करून. प्रेशर कमी सर्वात या फिंगरनी येतं. सो असं तुम्ही डॅप करू शकता आणि ऑलवेज अप्पर साईडला डॅप करायचं. असं अंडर आईजमधून खाली यायचं नाही. इथे जर तुम्ही कन्सिलर लावलं तर तुमचा फेस खूप असा ड्रोपी वाटणार. ठीक आहे, ओके. तर तुम्हाला असं लिफ्टेड वरती लुक द्यायचा आहे थोडा, बिकॉज मध्ये असं आय शॅडो सारखं नॅचरल लुक होऊन जातो. आणि इथे एक डॉट लावण्याचं रिझन असं आहे की ग्लो आला. आय डोंट नो तुम्हाला कॅमेरामध्ये विजिबल पण आहे की नाही, इथून दिसत असेल. ओके, आपला लुक रेडी आहे आणि हे तुम्ही डेली ऑफिस, कॉलेज, कुठेही ग्रोसरी शॉपिंग तुम्ही हा लुक करून जाऊ शकता. लुक आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, मला सांगा मी कशी दिसते आहे. माझा फर्स्ट व्लॉग आहे. बी अ लिटल जेंटल ऑन मी. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा.